खेड आळंदी विधानसभेच्या निमित्ताने आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत। मंचावर सर्वच उपस्थित मान्यवर, त्याचप्रमाणे समोर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे समर्थक आणि आप्पा प्रेमी कार्यकर्ते, मला माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये आप्पांवरही प्रेम करणारी माणसं आहेत। आज महायुतीचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची एक पदाधिकारी या नात्याने माझ्यासोबत माझे सर्वच भारतीय जनता पक्षाचे सर्व सहकारी, आमचे जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बुटे पाटील असतील, आमचे रामशेठ गावडे असतील, त्याचबरोबर सर्वच आमचे तालुकाध्यक्ष शांतारामजी भोसले असतील, सर्वच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आज अण्णांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून अण्णांच्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत। मला एवढंच सांगायचं आहे, आम्हाला पक्षाचं जे विचारधारा आहे ज्यामध्ये राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः, या विचारधारेला पकडून आज मला या ठिकाणी अण्णांच्या प्रचाराला यायला आनंद वाटतोय की मला असं वाटतं आपल्या सर्वांच्या आधी आपलं राष्ट्र आणि आपला देश आणि आपला महाराष्ट्र हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून महायुतीला निवडून देणं हे खूप गरजेचं आहे। आज माझे वडील स्वर्गीय माजी आमदार नारायणराव पवार गेल्या 20 वर्ष ह्या तालुक्याचे प्रतिनिधित्व ज्यांनी केले, त्या कालखंडामध्ये त्यांनी अतिशय चांगला विकास ह्या तालुक्याचा केला आहे। या तालुक्यामध्ये हरित क्रांती त्यांनी घडवून आणली, विविध पश्चिम पट्ट्यामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला, शेतीचा प्रश्न सोडवला, त्याचबरोबर अनेक शाळा त्यांनी काढल्या। पण त्यानंतरच्या कालखंडामध्ये या तालुक्याचे नेतृत्व दिलीपांना मोहिते पाटील यांनी केले आणि मला असं वाटतं आपल्या समाजाचा विकास, आपल्या तालुक्याचा विकास ही विचारधारा घेऊन आम्ही सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आज जर आपल्या तालुक्याचा विकास अधिक गतीने करायचा असेल तर महायुतीचे आणि सत्तेतले आमदार आपल्याला इथे निवडून देणं गरजेचं आहे। म्हणून मी आपणा सर्वांना या ठिकाणी मनापासून विनंती करते की महायुतीचे उमेदवार म्हणून आपण 2 नंबर या चिन्हासमोरील बटन दाबून अण्णांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं, एवढंच सांगते आणि थांबते। धन्यवाद।